की असं काय झालं की आम्ही राजकारणाबद्दल बोलतोय, असं काय झालंय की आम्ही एखाद्या उमेदवाराचा प्रचार करतोय, पक्षाला सत्तेतनं बाजूला करायचं यासाठी धडपडतोय आणि त्यातही आमचा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नसताना. फक्त महाराष्ट्राचं उदाहरण घ्या ना. तुम्ही सांगा, आदिवासींच्या हक्काचं आरक्षण धनगरांना द्या म्हणून सांगणारे गोपीचंद पडळकर हे बीजेपीमध्ये, तर दुसरीकडे आम्ही आदिवासींचे आरक्षण धनगराला देऊ देणार नाही असं सांगणारे आदिवासी समाजाचे महत्त्वाचे सोकॉल्ड आदिवासी नेते बीजेपीच्या सोबत जाऊन बसलेत. म्हणजे आणि बाकी कार्यकर्त्यांनी मात्र फक्त स्टेटस ठेवायचं, मी असा, मी तसा, मी तुमचं बघून घेतो आणि आमकं करतो फलाण करतो, असं एकमेकांना खिजवायचं. हे असं किती दिवस चाललं? एक वेळ लोकांच्या 10व्याला 12व्याला नाही जाता आलं तरी चालू शकतं, ते होणारच आहे तो. पण जनतेसाठी आवश्यक असणारे विकास कामे जर त्या नेत्यांनी केली नाही तर विकास होणार नाही, तो अडणार आहे. नमस्कार फ्रेंड्स, मी डॉक्टर सुनीता गायकवाड आणि मी डॉक्टर नितीन गायकवाड. उलगुलांवरती तुमचं स्वागत आहे. हे चॅनल सुरू करण्याचा प्रमुख उद्देश आपल्या देशावर, इथल्या जनतेवर आणि आपल्या व आपल्या भावी पिढीच्या भविष्यावर खोलवर परिणाम करणाऱ्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच पर्यावरणविषयक प्रश्नांवर तर्कशुद्ध विश्लेषण करणे हा आहे. आणि हे विश्लेषण करताना आम्ही प्रयत्नपूर्वक निष्पक्ष राहण्याचा नेहमीच आटोकाट प्रयत्न केला. मात्र आजचा हा व्हिडिओ याला अपवाद ठरणार आहे. कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं काय झालं की आम्ही राजकारणाबद्दल बोलतोय, असं काय झालंय की आम्ही एखाद्या उमेदवाराचा प्रचार करतोय, असं झालंय काय की आम्ही कोणा एका व्यक्तीचा किंवा एका व्यक्तीला किंवा एखाद्या पक्षाला सत्तेतनं बाजूला करायचं यासाठी धडपडतोय आणि त्यातही आमचा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नसताना. आम्ही असं का करतोय? कारण आम्ही संविधानाला मानतो, लोकशाहीवरती आमची नितांत श्रद्धा आहे आणि एक सच्चा देशभक्त नागरिक म्हणून आपल्या संविधानात्मक लोकशाहीचे संरक्षण करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. तसं तर आम्ही कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही ना आम्ही कोणत्या पक्षाचे पदाधिकारी आहोत. आम्ही तुमच्यासारखेच सर्वसामान्य भारतीय नागरिक आहोत. छत्रपती शिवरायांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची जनता आहोत आणि आमच्या देशावर, आमच्या राज्यावर आमची डोळस प्रेम आहे. त्यामुळे या देशासाठी विघातक ठरणाऱ्या किंवा ठरू पाहणाऱ्या शक्तीविरुद्ध लढा देणं हे प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तातच भिनलेलं आहे. फ्रेंड्स, आज घडीला जे काही भारतात चाललेलं आहे ते अत्यंत भयावह आणि लोकशाहीला घातक आणि संविधान विनाशक असे एक षडयंत्र सुरू आहे. दुर्दैव म्हणजे आपल्यापैकी अनेक जणांना याचा सुगावा देखील नाही. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? कोण म्हणतं आपली लोकशाही धोक्यात आहे? आपल्याकडे निवडणुका तर होत आहेत ना. पण फ्रेंड्स, तुम्ही कधी विचार केलाय का की याआधी कधी भारतातलं एखादं राज्य 6-6 महिने जळत होतं आणि केंद्र सरकार त्याकडे लक्ष सुद्धा देत नाही? संपूर्ण राज्यात हिंसाचार सुरू आहे. तिथले लहान मोठे, स्त्री पुरुष, तरुण म्हाताऱ्या माणसांची कत्तल सुरू आणि तिथला मुख्यमंत्री राजीनामा न देता खुशाल या हिंसाचाराला बढावा देतोय. छत्तीसगड, झारखंड सारख्या आदिवासी राज्यातील बहुमूल्य वनसंपदा, देशातील जनतेच्या मालकीची रेल्वे, वीज, विमानतळ, बंदरं, मोठमोठ्या शेतजमिनी, आरोग्य या सर्व सेवा आपल्या उद्योजक मित्रांना मातीमोल भावात कशा विकल्या जात आहेत? या देशात आज इतकं तुम्हाला कधी असुरक्षित वाटलं होतं का? नाही ना. मग आजच असं का घडतंय की मुद्दाम घडवलं जातंय? बरं, संपूर्ण देशाचं तर सोडा, फक्त महाराष्ट्राचं उदाहरण घ्या ना. तुम्ही सांगा, आदिवासींच्या हक्काचं आरक्षण धनगरांना द्या म्हणून सांगणारे गोपीचंद पडळकर हे बीजेपीमध्ये, तर दुसरीकडे आम्ही आदिवासींचे आरक्षण धनगराला देऊ देणार नाही असं सांगणारे आदिवासी समाजाचे महत्त्वाचे सोकॉल्ड आदिवासी नेते बीजेपीच्या सोबत जाऊन बसलेत. म्हणजे धनगराची मतं पडळकरांना, आदिवासींची मते सोकॉल्ड आदिवासी नेत्यांना आणि पुन्हा आरक्षणाचं राजकारण करून या नेत्यांनी निवडून यायचं आणि आरक्षणाला संपवण्याची मनीषा बाळगणाऱ्याला, संविधान बदलण्याची इच्छा असणाऱ्या बीजेपीलाच मदत करायची. मग बीजेपी सत्तेत आली की पुन्हा चक्र नव्याने सुरू. म्हणजे भांडणं कोणी करायचे? तर सामान्य आदिवासी व सामान्य धनगर जनतेने. आणि त्याचा फायदा कोण घेणार? तर हे नेते. आणि बाकी कार्यकर्त्यांनी मात्र फक्त स्टेटस ठेवायचं, मी असा, मी तसा, मी तुमचं बघून घेतो आणि आमकं करतो फलाण करतो, असं एकमेकांना खिजवायचं. हे असं किती दिवस चालणार? दोघांच्या भांडणामध्ये लाभ नेहमी तिसऱ्याचाच होतो. ही हिसाब नीती आपल्याला कधी कळणार? हे बदलायचं असेल तर जनतेनंच पुढाकार घ्यायला हवा. नेते मंडळीकडून समाज सुधारण्याची आणि देशाचा विकास करण्याची अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. कारण या नेत्यांना चांगलंच ठाऊक आहे की कार्यकर्त्यांसाठी दारू आणि मटणाची पार्टी दिली की ते खुश आणि जनतेला तर ते गृहीतच धरतात. आपल्या विभागातल्या लग्न, साखरपुडा, मुंज किंवा 10वं 13वं वर्षश्राद्ध, उद्घाटन असल्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली की झालं. त्या कार्यक्रमातील जनतेची मते आपल्यालाच मिळणार याची त्यांना 100% खात्री असते.
पण मला सांगा की नेत्यांचं काम काय फक्त दाखवायला किंवा लग्नाला जाणं एवढंच असतं का? नाही ना. नक्कीच नाही. खरे नेते तोंड देखलं गोड बोलून फक्त मरणदारी आणि तुरंदारी हजेरी लावत नाहीत. त्यांना जनतेच्या विकासासाठी निवडून दिले जाते. त्यामुळे एक वेळ लोकांच्या 10 वेळेला 12 वेळेला नाही जाता आलं तरी चालू शकतं, ते होणारच आहेत हो. पण जनतेसाठी आवश्यक असणारी विकास कामे जर त्या नेत्यांनी केली नाही तर विकास होणार नाही, तो अडणार आहे. त्यामुळे लोकनेत्यांनी याकडे लक्ष देणं अपेक्षित आहे. पण असं खरंच घडतं का? त्यांच्यासाठी जनतेची कामे म्हणजे एखाद्या गावामध्ये शेड बांधून दे, एखाद्या गावामध्ये समाज मंदिर बांधून दे, शुभेच्छांचे मोठमोठे बॅनर लावून दे, एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात डीजे लावून दे, क्रिकेटचे सामने भरवणे, आणि आता बस लय झाला विकास. आता 5 वर्ष काही टेन्शन नाही बाबा, बाकी लग्न 10वं 13वं यांना हजेरी लावली की झाली. मग ते तुमचं मत आम्हालाच द्या असं म्हणून मतं मागायला मोकळे. अगदीच अडचण आली तर मग आपल्याच समाजातल्या 2 गटांमध्ये किंवा 2 जातींमध्ये भांडणं लावायची आणि मग आपणच मध्ये पडून विषय संपून टाकायचा आणि लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवायचं. म्हणजे सत्तेत असताना आपण कोणती विकास कामे केली याचं उत्तर द्यावं लागत नाही ना. हे चक्र निरंतर सुरू आहे आणि याला कारण आहे ते आपली म्हणजे सर्वसामान्य जनतेची उदासीनता. मला काय त्याचं, मला काय फरक पडतो असं म्हणून डोळ्यासमोर सगळं दिसत असूनही जनता मात्र केवळ मूकपणे बघत आहे. कोणीही सत्तेत आला तरी माझ्या आयुष्यात काय फरक पडणार, आणि काही फरकच पडणार नसेल तर मी का लढावं असंही अनेकांना वाटतं. आणि या नेत्यांनाही तेच हवं आहे, कारण त्यांना देशाच्या विकासाशी काहीही कर्तव्य नाही. त्यांना फक्त एखादी सत्ता हवी आहे. आपल्या कुटुंब व उद्योजक मित्रांना देशातील सर्व संसाधने विकून त्यांना श्रीमंत व मजबूत करायचे, जेणेकरून देशातील सर्वसामान्य जनतेला आपलं गुलाम बनवता येईल. गरीब आणि मागासवर्गाला शिक्षण घेता येऊ नये म्हणून त्यांनी शिक्षण महाग बनवलं आणि फ्री शिक्षण देणाऱ्या सरकारी शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी बंद केल्या जात आहेत. गरीब माणूस अशिक्षित बनला की मग आपल्या पोटा पाण्यासाठी यांची गुलामी करायला मजबूर होईल. शिक्षण नाही म्हणजे नोकरी नाही, मग असे बेरोजगार तरुण अशा नेत्यांच्या हाताखाली गुंड बनवून त्यांची अनधिकृत कामे करायला ट्रेन करता येते. पेन्शन नाही म्हणजे तोही पैसा सरकारी तिजोरीत जमा केला जाईल. फुकट शिक्षण, स्वस्त आरोग्य, सरकारी नोकरी सगळं बंद केलं की मग सरकारच्या अग्निवीर सारख्या योजनेशिवाय पर्यायी उरत नाही. एकंदरीत काय तर जवान असो, किसान असो किंवा पहिलवान असो, सबकी बारी आएगी. हे सगळ्यांना दाबता आलं की मग आपला मनुवादी समाजव्यवस्थेचा मार्ग मोकळा होतो. हे एक फार मोठं षडयंत्र आहे. अनेक वर्षांपासून ते गुप्तपणे आणि अव्याहतपणे सुरू आहे. गेल्या दशकभरात त्याने वेग घेतला आहे आणि आता ते अंतिम टप्प्यात पोहोचले. त्यामुळे आता फक्त एकच मार्ग उरलाय, तो म्हणजे जनतेने, म्हणजे तुम्ही, आम्ही पुढाकार घ्यायला हवा. हुकुमशाही नको असेल तर लोकशाहीला पुन्हा बळकट करणं आवश्यक आहे. त्यासाठी लोकशाहीच्या समर्थकांनी लोकशाहीवर चालणारं सरकार निवडून आणणं महत्वाचं आहे. फक्त तोंड देखलं संविधानाचं कौतुक करत मनात मात्र मनुस्मृती जपणाऱ्या, उठसूट आपण किती निर्मळ आहोत आणि इतर कसे भ्रष्ट आहेत याचे गुणगान गाणाऱ्या, एकीकडे स्त्रीला शक्ती म्हणून तिची पूजा करायची, दुसरीकडे त्या शक्तीचे स्वरूप असणाऱ्या आया बहिणींची आबरू लुटणाऱ्यांना मात्र पाठीशी घालायचं, एकीकडे परिवारवादाच्या नावाने खडे फोडायचे तर दुसरीकडे त्याच परिवारातल्या लोकांना तिकीट वाटायचे, एकीकडे काँग्रेसने 70 वर्षात काय केलं म्हणून जाब विचारायचा तर दुसरीकडे त्याच काँग्रेसने देशात उभारलेल्या सार्वजनिक सेवा आणि संस्था आपल्या उद्योजक मित्रांना मातीमोल भावाने, कवडीमोल भावाने विकून टाकायच्या, एकीकडे नुसत्या आरोपावरून विरोधी पक्षनेत्यांना तुरुंगात डांबायचे तर दुसरीकडे पोक्सो अंतर्गत आरोप होऊनही आपल्या नेत्यांकडून उत्तर तर सोडा, अहो राजीनामा मागायची सुद्धा यांची हिंमत नाही. एकीकडे नमामि गंगे म्हणून अख्खा दिवस पूजा आरती कर्मकांड करत फिरायचं आणि आपण किती धार्मिक आहोत हे दाखवायचं, आणि दुसरीकडे त्याच गंगेत खासगी टुरिस्ट नौकेत विदेशी देशातली श्रीमंत लोकांना वाईन अँड मांस सर्व्हिस प्रोव्हाइड करायची. आणि हे काही फक्त बीजेपीचेच नेतेगण करतात असं नाही. इतर पक्षातील नेतेही कपडे बदलावे तसे पक्ष बदलतात. नवीन विचारधारेचं निमित्त करून प्रथम आपल्या मूळ पक्षात फूट पाडली जाते, नंतर मग आपल्यावर अन्याय होतोय असं निमित्त करून ही नेते मंडळी या पक्षातून त्या पक्षात असे अपडाऊन सुरू करतात. अहो किती वेळा पक्ष बदलावे, याला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी ना. काही विचारधारा नावाची गोष्ट आहे की नाही. आज दुग्गल साहेब लोकशाहीवादी आहे म्हणून काँग्रेसमध्ये, उद्या परिवारवादाचं कारण देऊन दुग्गल साहेब बीजेपीत जातील. इतक्या सहज आपली विचारधारा बदलता येते का हो? आणि मुळात जेव्हा एखादा उमेदवार पक्षाच्या तिकिटावर निवडून येतो तेव्हा त्याला मत देणाऱ्यांमध्ये त्या नेत्याच्या वैयक्तिक ओळखीपेक्षा तो ज्या पक्षातर्फे उभा आहे त्या पक्षाचे समर्थक मतदार अधिक असतात. साहजिकच त्यांना त्या पक्षाची विचारधारा फार महत्वाची वाटते. संबंधित पक्ष सत्तेत आला तर तो आपल्या स्पेसिफिक विचारधारेनुसार कामे करेल अशी त्यांची अपेक्षा असते.
अशा वेळी जर एखाद्या उमेदवाराने निवडून आल्यानंतर आपल्या विरोधी विचारधारेच्या पक्षात प्रवेश केला तर मग ही जनतेची सरळ सरळ फसवणूकच नाही का? हे म्हणजे असं झालं, आम्ही जिंकलो तर आम्ही सरकार बनवणार, आणि आम्ही हारलो तरीही तोडफोड करून का होईना पण आम्हीच सरकार बनवणार. आणि जर हे असं आणि असंच होणार असेल तर मग कितीही निवडणुका झाल्या तरी काय फरक पडणार आहे? आणि मुळात अशा निवडणुकांना तरी अर्थ उरतोय का? सत्ता कोणाची असावी हे जर आधीच फिक्स असेल तर मग या निवडणुका तरी निष्पक्ष कशा राहणार? साहजिकच आपल्या देशाचाही उत्तर कोरिया होणार हे नक्की. त्यामुळे जर हे सगळे बदलायचं असेल, जनतेचे सरकार सत्तेत आणायचं असेल, तर सध्या सर्व रुसवे फुगवे हेवे दावे बाजूला ठेवून आपण म्हणजे जनतेने इंडियाला सपोर्ट करणं फार आवश्यक आहे. काही जण म्हणतील की इंडियाचे नेते तरी कुठले धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत, त्यांनीही तर भ्रष्टाचार केले असतीलच. मान्य आहे आम्हाला की तेही अगदीच निस्वार्थी नाहीत, पण ते निदान लोकशाही तरी मानतात ना. इमर्जन्सीचा अपवाद वगळला तर काँग्रेसने एवढी 70 वर्ष सत्तेत राहूनही लोकशाही विचारधारा सोडली तर नाही ना. आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी देशाची परिस्थिती काय होती? ना रस्ते, ना पाणी, ना शिक्षण, ना रोजगार, त्यात भरीसभर म्हणून समाजात खोलवर रुजलेली वर्णव्यवस्था, ब्रिटिशांनी मागे सोडलेले दारिद्र्य, आणि साक्षरता किती तर अवघी 11%. जरा विचार करा की त्या काळात नेहरूंनी जर हुकुमशहा व्हायचे ठरवले असते तर त्यांना ते किती सोपं होतं. असं हे स्वातंत्र्यापूर्वी भारतीय जनता गुलामगिरीतच जगत होती. हा नाही तर तो राजा बनेल आणि आपण त्याची प्रजा म्हणून राहणार, या मानसिकतेचे लोक त्यावेळी पुष्कळ होते. त्यामुळे नेहरूंनी त्यावेळी ठरवलं असतं तर मोदींपेक्षाही त्यांना हुकुमशहा होणे फारच सोपे झालं असतं. पण तरीही त्यांनी आपल्या आधी देशाचा विचार केला. आपण आपलं राहतं आनंद भवन पक्षाचं कार्यालय बनवलं. धर्मस्थळ बांधण्यापेक्षा शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी, वेगवेगळ्या प्रयोगशाळा, आरोग्य संस्था उभारल्या, धरणे बांधली, वीज निर्मिती प्रकल्प, मोठमोठे अवजड उद्योग, दळणवळण, संदेशवहन सेवा सुरू केल्या, रोजगार निर्मितीसाठी सरकारी नोकर भरती सुरू केली, गरिबांना शिक्षण मिळण्यासाठी सरकारी शाळेतून मोफत शिक्षण दिलं गेलं, विद्यार्थी वसतिगृह निर्माण झाली, खेड्यापाड्यापर्यंत ज्ञानगंगा पोहोचवली, साथीच्या रोगांना अटकाव करण्यासाठी मोफत लसीकरण केलं जाऊ लागलं, आणि ते पंतप्रधानांच्या नावाची आणि खोटीची जाहिरात न करता आज असे नेते शोधूनही सापडणार नाही. असो, तात्पर्य हे की काँग्रेसने 70 वर्ष सत्तेत राहूनही जे जे केलं ते मोदींनी अवघ्या 10 वर्षात मातीमोल करून दाखवलं. काँग्रेसने 70 वर्ष सत्तेत राहून ज्या पायाभूत सेवा व सुविधा निर्माण केल्या, त्या विमान, रेल्वे, सागरी बंदरे वगैरे सर्व फक्त 10 वर्षात आपल्या मित्रांना यांनी विकून टाकले. आणि जर पुन्हा एकदा मोदी सत्तेत आले तर मग देशाच्या व जनतेच्या मालकीचं जे काही उरलं सुरलं आहे तेही निकालात काढलं जाईल यात काहीच शंका नाही. हे रोखायचं असेल आणि बदलायचं असेल तर मग आता आपल्यालाच म्हणजे जनतेला बदलावं लागेल. मला काय त्याचं, आपण कशाला राजकारण करायचं, आपण राजकारणापासून दूरच बरे, असा विचार जर तुम्ही करत असाल तर ते चुकीचं आहे. कारण आपण कितीही नाकारलं तरीही कळत न कळत आपण प्रत्येकजण राजकारणात इन्व्हॉल्व्ह होतच असतो. आता हे कसं तर बघा, आपण प्रत्येकजण ज्यावेळी मतदान करतो, संविधानाने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार बजावत असतो, आपण त्यावेळेस सर्वजण राजकारण करत असतो. कारण आपण एखाद्या उमेदवाराला निवडून देतो एखाद्या उमेदवाराच्या विरोधात. ज्यावेळी आपण सरकारकडे एखादी रास्त मागणी करतो आणि ती पूर्ण नाही झाली तर तुम्हाला सत्तेतनं खाली खेचू असं म्हणत असतो, प्रसंगी त्यासाठी आंदोलनही करतो, तेव्हा आपण राजकारण करत असतो. मुळात राजकारण करणे हे काय वाईट नाहीये. जर ते वाईट असतं तर तसा हक्क आपल्या संविधानाने दिला असता का? आणि राजकारण करणे म्हणजे फक्त निवडणुका लढवणे असा होत नाही. लोकशाही देशात जनता ही राजकारणाच्या मध्यभागी असते. जनता ही राजा आणि सरकार जनतेचे नोकर असते. राजाच जर राजकारणापासून दूर राहू लागला तर मग नोकर वर्ग कामचुकार होणारच ना. आणि अशा कामचुकार नोकरांना कामावरून काढण्याचा अधिकारही जनतेला आहे. आज खरं तर आपला देश हुकुमशाहीकडे वेगाने वाटचाल करू लागला, मात्र अजूनही अनेकांना असं वाटतं की हे होणं शक्य नाही. आपल्या देशात जर लोकशाही नसती तर तुम्ही हा व्हिडिओ तरी कसा केला असता, असंही काही जण सांगते. उगाच काही बाई सांगून मोदींना बदनाम करू नका असा सल्लाही काही भक्त देतील. पण फ्रेंड्स, समजा तुमच्या समोर एखादी ऍक्सिडेंटमुळे खिळखिळी झालेली गाडी हळूहळू वेडीवाकडी चालत असेल, तरी पण ती गाडी फक्त अजून एक काम करते म्हणून ती चांगलीच आहे असं आपण म्हणू का? ती गाडी अजून चालते आहे त्यामुळे तिच्या डागडुजीची काहीच गरज नाही असं आपण म्हणू का? त्या गाडीचा ड्रायव्हर तुम्हाला आवडतो किंवा तो तुमच्या जवळचा आहे म्हणून ती गाडी सुद्धा चांगलीच आहे असं आपण म्हणू शकतो का? नाही ना.
कारण ऍक्सिडेंटमुळे खराब झालेली गाडी कुठल्याही क्षणी बंद पडू शकते. त्यामुळे तिची लवकरात लवकर डागडुजी होणं आवश्यक आहे. ही डागडुजी जितक्या लवकर करणं शक्य होईल तितकी लवकर ती गाडी रिपेअर होईल आणि डागडुजीचा खर्च व वेळ दोन्ही वाचतील. पटतंय ना? मग आता या गाडीच्या जागी आपल्या देशाचा विचार करा. आणि जर तुम्ही खरोखर देशभक्त असाल, तुम्हाला मनापासून आपल्या देशासाठी काही करण्याची इच्छा असेल, तर मग आपली लोकशाही, आपलं संविधान आणि आपला भारत पूर्ण डिस्ट्रॉय होण्याची वाट बघू नका. अजूनही हळूहळू का होईना पण देशाची गाडी सुरू तरी आहे. आणि आपल्या सुदैवाने गॅरेजही जवळच आहे. त्यामुळे आता आपलं फक्त एकच काम आहे, ते म्हणजे अकार्यक्षम ड्रायव्हरला सुट्टी देऊन गाडीची डागडुजी करणे आणि गाडीसाठी सुयोग्य व पात्र ड्रायव्हरची नियुक्ती करणे. आज निदान आपल्याला या गोष्टी बोलता तरी येत आहेत. एकदा का मोदी तिसऱ्यांदा निवडून आले तर सत्तेविरोधात बोलणं तर लांबच तुम्हाला विचार करण्याची मुभा मिळणार नाही. त्यामुळे वेळीच सतर्क व्हा आणि सच्चा देशभक्त व भारतीय नागरिक असल्याचे कर्तव्य पार पाडा. पण म्हणजे आम्ही नेमकं काय करावं असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, नाही का? तर असं बघा की डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेमध्ये म्हणजे आपल्या संविधानामध्ये आजही जनता हीच देशाची मालक आहे. जनता म्हणजे कोण? तर तुम्ही, आम्ही, आपल्या प्रत्येकाच्या एक एक मतामुळे राजकारणात फार मोठा बदल घडू शकतो. त्यामुळे आपले बहुमूल्य मत आपण योग्य उमेदवाराला देणं आवश्यक आहे. आपलं मत वाया जाऊ नये आणि अयोग्य व्यक्ती व अयोग्य सरकार सत्तेत येऊ नये यासाठी जागरूक राहणं ही आपली जबाबदारी आहे. सो मग फ्रेंड्स, आता ती वेळ आली आहे. आता तटस्थ राहून लोकशाहीचे अधःपतन निमूटपणे बघत राहणे आणि आपल्या भावी पिढीच्या विनाशाला आपण स्वतःच कारणीभूत ठरण्यापेक्षा ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. तुमचं एक मत हे तुमचे आणि भावी पिढीचे भविष्य ठरवणार आहे. आता पुन्हा जातीयतेच्या गुलामगिरीत जायचं की देशाला जागतिक महासत्ता बनवायचं याचा निर्णय तुमच्या हातात आहे. सो फ्रेंड्स, तुम्ही सच्चे देशभक्त असाल तर जनजागृतीसाठी हा व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहोचवा. चॅनल सबस्क्राईब नाही केले तरी चालेल, पण व्हिडिओ शेअर मात्र नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय भारत, जय संविधान, जय भीम, जय जोहार.